नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत कोकण आणि मुंबईचा सुपरहिट मासा ओला बोंबील फ्राय. हा बोंबील म्हणजे अगदी खास, मऊ, कोवळा आणि एकदा खाल्ला की पुन्हा विसरता येत नाही, ज्याला इंग्रजीमध्ये बॉम्बे डक म्हणतात. तोच आपला ओला बोंबील. मुंबईच्या ससून डॉक पासून ते वर्सोवा बाजारापर्यंत सगळीकडे हा मासा ताजाच मिळतो. तर चला आज बनवूया मसालेदार आणि खमंग ओला बोंबील फ्राय, अगदी घरच्या चवीत. सर्वप्रथम आपण बोंबील कट करून घेणार आहोत. हे आहे तोंडाचा भाग, हा शेपटीचा भाग. तोंडाचा भाग जो आहे तिथनं आपण असा कट करून घेऊया. असं इथं कट केलं तर त्यानंतर हा इथं जे असतं त्याचं हे पोट आहे, तर इथे आपल्याला असं कट द्यायचं आहे. बघा, असं इथं कट दिला तर त्या पोटातली घाण सर्व निघून जाते. त्यानंतर त्याचे हे साईडचे हे पंख आहेत, हे आपण कट करून घेऊया. हे वरचा एक आहे, तो सुद्धा असा कट करून घेऊया. हे तोंडाच्या इथले जे आहेत ते कट करूया. शेपटीचा भाग जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे. हे बघा, या प्रकारे आपण कट करून घेतले. बाकीचं का याला आपल्याला दोन भाग करायचे आहेत, म्हणजे आपल्याला फ्राय करायला एकदम व्यवस्थित असे फ्राय होतात. तर हा त्याचा भाग आहे इथला. मधली पोटाची इथं आपल्याला असा चाकू फिरवायचा आहे. परत असा उलट घ्या. परत शेपटीच्या साईडने पुन्हा असा पकडा आणि इथनं सुद्धा असा चाकू फिरवून घ्या. खोलवर फिरवायचा नाही आपल्याला, त्याच्या आतमध्ये फक्त एक काटा असतो. हे बघा, या प्रकारे आपण बोंबील कट करून घेतलेला आहे. दोन्ही साईडने असा प्लेन आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये बघा इथे एक काटा असतो, तो तुम्ही खाल्ला तरी एकदम नरम असतो, खाल्ला तरी त्याच्याने काही प्रॉब्लेम नाही आहे. तर या प्रकारे सर्व बोंबील मी आता कट करून घेतो. हे बघा, छान असे बोंबील मी सर्व कट करून घेतलेले आहेत आणि 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आपल्याला आता या प्रकारचा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण एक एक करून बोंबील असे ठेवून द्यायचे आहेत. असे बोंबील ठेवायचे आणि त्यानंतर त्याच्यामधलं पाणी जे आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. आपल्याला हे ओले असतात, त्यामुळे छान असे आपण इथे लावून घेऊया. हे बघा, संपूर्ण या प्रकारे लावून घ्या आणि रुमालाचे जे काठ आहेत ते आपल्याला दोन्ही साईडनी दुमडून घ्यायचे आहेत. इकडनं पण दुमडून घ्या. या प्रकारे रुमाल दुमडून झाला तर तुमचं चॉपिंग बोर्ड घ्या किंवा तुमच्याकडे पाट असेल तो घ्या. त्याच्यावरती असं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर असं थोडंसं वजन आपल्याला त्यावरती ठेवावं लागणार आहे. आता हे आपण अर्धा तास असंच ठेवणार आहे. बघा, आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण काढून चेक करूया. हे बघा, पूर्ण टॉवेल सुद्धा असा ओला झालेला आहे आणि त्यामधलं पाणी सर्व शोषून घेतलेलं आहे. आपल्याला जास्त सुद्धा एकदम पातळ नाही करायचंय. जर काही जण काय करतात, त्याच्यावरती पाटा वरवंटा जो असतो तो ठेवतात. त्यामुळे काय होतं, तुमचं जे बोंबील जे आहे ते पूर्ण असं चपट होऊन जातं. त्यामुळे काय होतं, त्यामध्ये फक्त ते अशा कातड्याच राहतात. त्यामुळे तुम्ही थोडासा त्याच्यामध्ये ओलावा असा राहिला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा मांसाचा भाग राहील तर छान असं आपलं फ्राय करायलाही सुंदर असं तयार होईल. ताटामध्ये आता मी बोंबील काढून घेतलेले आहेत. आता मी याचे 2 भाग करून घेतलेले आहेत, अर्धे बोंबील इकडे अर्धे बोंबील इकडे. तर एक आपण लाल वाटणामध्ये करणार आहोत आणि दुसरं आपण हिरव्या वाटणामध्ये करणार आहोत. 1 चमच आपल्याला लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. इकडे सुद्धा आपल्याला 1 चमच लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. इकडे सुद्धा आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता इथे बघा, मी इथं हिरवं वाटण करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरची पेस्ट मी करून घेतलेली आहे. आता आपण हे टाकून घेऊया. पाव चमच आपण हळद टाकून घेऊया. इकडे सुद्धा आपल्याला पाव चमच हळद टाकायची आहे. धना पावडर आपण टाकून घेऊया अर्धा चमच. इकडे सुद्धा आपल्याला अर्धा चमच धना पावडर टाकून घेऊया. मालवणी मसाला आपल्याला इकडे 1 चमच टाकायचा आहे. किचन किंग मसाला आपण 1 चमच टाकून घेऊया. काश्मीरी लाल तिखट आपण 1 चमच टाकूया. आता आपण बोंबीलला सर्व मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, या प्रकारे संपूर्ण मसाला आपण याला लावून घेतलेला आहे.
आता जे हिरवं वाटण आहे त्याला सुद्धा आपण बोंबीलला मिक्स करून घेऊया। हे बघा या प्रकारे याला सुद्धा आपण आपलं हिरवं वाटण जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण फ्राय करायला घेऊयात। आपल्याला आता एक ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ताटामध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। बारीक रवा आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण 2 ते 3 चमच ज्वारीचं पीठ टाकत आहोत आणि थोडंसं आपल्याला पिठामध्ये मीठ टाकायचं आहे। ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा यामध्ये घेऊ शकताय। आपल्याला बघा एक एक पीस असं घ्यायचं आहे आणि त्याला असा कोटिंग आपल्याला करून घ्यायची आहे। वरनं असं याच्यावरती टाकून द्या म्हणजे संपूर्ण याला बघा या प्रकारे आपण करून घेत आहोत। हे बघा हिरव्या वाटणाचा सुद्धा पीस आपण तसंच करून घेऊया। इकडनं सुद्धा आपण टाकून घेऊया रवा आणि ज्वारीचं पीठ। हे बघा या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे। हे बघा या प्रकारे मी हिरव्या वाटण आणि लाल वाटणातल्या बोंबीलला पूर्ण रवा आणि ज्वारीचं पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण हे फ्राय करूया। मी आता बघा इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यावरती आपण तेल टाकून घेणार आहोत। तेल बघा आता तापलेलं आहे। आता आपण याच्यावरती बोंबील टाकून घेऊया। बघा एवढे बसतील तेवढे आपण पॅन मध्ये सर्व बोंबील टाकून घ्यायचे आहेत। सुरुवातीला 2 मिनिटं आपल्याला थोडासा गॅस मीडियम करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सर्व स्लो गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे। कधीही बोंबील फ्राय करताना लक्षात ठेवा बोंबील ते नरम असतात त्यामुळे लगेच तुम्ही पलटी नाही करायची। लगेच जर तुम्ही पलटी करायचा प्रयत्न केला तर ते तुटून जातात आणि खाली चिपकण्याची ती शक्यता असते। त्यामुळे एक साइड व्यवस्थित अशी त्याला फ्राय करून घ्या। त्यानंतरच आपण दुसरी साइड आपण पलटी करून घेणार आहोत। आता बघा एक साइड आपली फ्राय करून झालेली आहे। आता आपण दुसरी साइड आपण फ्राय करून घ्यायची आहे। तो अलगद अशी टाका। हे बघा एकदम छान असा एक साइड अशी आपली झालेली आहे। आता सर्व आपण पलटी करून घेणार आहोत। तुम्हाला जर व्यवस्थित करता येत नसेल पलटी तर तुम्ही असं चमच्याच्या साहाय्याने असं पलटी करू शकताय। आता आपण खालनं सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण चेक करूया। हे बघा छान असे फ्राय झालेले आहेत। हे बघा एकदम असे खरपूस एकदम झालेले आहेत। बोंबील बघा आपले फ्राय करून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। आता पुन्हा एकदा आपण पॅन मध्ये तेल टाकून घेऊया आणि हिरव्या वाटणामधले बोंबील सुद्धा आपण फ्राय करून घेऊया। आता बघा हे हिरव्या वाटणातलं आहे ते सुद्धा आपण आता पलटी करून बघूया। बघा छान असा त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे। हे बघा हे बघा हिरव्या वाटणातले सुद्धा आता बोंबील आपण छान असे फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। छान असा बोंबील फ्राय आपलं तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।